नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आरोही आहे. आज आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. चला हे उदाहरण सोडवूया. चौरसाची परिमिती 100 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? तर चला हे उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये आम्हाला परिमिती दिलेली आहे. तर परिमितीचं सूत्र आहे बाजू गुणिले 4. त्यामुळे आम्हाला ही परिमितीला 4ने भाग देऊ. तर याची परिमिती 100 आहे. 100ला 4ने भाग देऊ. तर या भागाकाराचे उत्तर 25 आले. तर चला चौरसाचे क्षेत्रफळचे सूत्र पाहू. तर आता चौरसाचे क्षेत्रफळचे सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. त्यामुळे मी 25ला 25ने गुणाकार करू. तर आपल्या चौरसाचे क्षेत्रफळ 625 चौरस मीटर आले आहे.